जलगांव शहर के कोले नगर इलाके में बुधवार रात दो युवकों द्वारा एक घर पर गोलीबारी करने की घटना सामने आई है। रामानंद नगर पुलिस मौके पर पहुंच गई है और जांच जारी है। प्राप्त जानकारी के अनुसार कोले नगर इलाके में 100 फीट रोड के पास सपकले परिवार किराए पर रहता है। रात में उनके जान पहचान के दो युवक उनके घर आए थे। बिना किसी कारण के रात करीब 2 बजे उन्होंने शराब के नशे में घर में गोलीबारी कर दी। पूरी रात किसी को इसकी जानकारी नहीं हुई। गुरुवार दोपहर करीब इसकी जानकारी मिलने पर रामानंद नगर थाने के पुलिस निरीक्षक राजेंद्र गुंजल और उनके कर्मचारी उस घर पहुंचे जहां ये घटना हुई थी। पुलिस ने घर से एक खाली पुंगली जब्त की है। इसी बीच गया है, लेकिन पुलिस ने संदिग्धों की तलाश शुरू कर दी है। जलगांव शहर से शाहिर तेली की रिपोर्ट, बीके टाइम्स न्यूज़ लाइव के लिए। सर, शहरातील कोल्हे नगर परिसरामध्ये गोळीबारची घटना समोर आलेली आहे, नेमकं काय प्रकरण आहे? एक कंप्लेंट रामानंद नगर पोलीस स्टेशनला आता आम्हाला प्राप्त झालेली आहे। त्याच्यामध्ये एक महिला कंप्लेंट आहे। तिचे म्हणणं आहे की त्यांच्या ओळखीचा एक इसम रात्री 11:30-12च्या दरम्यान त्यांच्या घरी आले होते। 100 कोटी रोड जवळ घर आहे त्यांचं। त्या घरामध्ये आलेला होता ओळखीचा परिचयातला एक व्यक्ती आणि त्याच्याकडे पिस्टल होती आणि त्याच्यातून तो दाखवण्यासाठी त्यांनी पिस्टल काढली होती आणि त्याच्याकडून गोळी झाडली गेली। ती गोळी तिथले जो माळा आहे घरातला किचनमधला त्या बेडरूममधल्या माळ्याला लागलेली आहे। मला ती दिसलेली आहे आणि त्याच्यातून त्याची खाली केस आणि ते ताब्यात घेतलेली आहे। सदर बाबतीमध्ये एक आरोपीसुद्धा आम्ही ताब्यात घेतलेला आहे, संशयित आरोपी। आता त्याच्या बाबतीत घटना नेमकी काय घडलेली आहे याच्याबद्दल तपास सुरू आहे। सर, किती राऊंड फायर झालेत आणि या प्रकरणी किती संशयित आरोपी आहेत? सध्या तर सदर जी फिर्यादी महिला आहे ही सांगत आहे की एकच राऊंड फायर झालेला आहे त्याच्याकडून आणि 2 संशयित आहे त्याच्यामध्ये। एक संशयित आपण ताब्यात घेतलेला आहे, एक संशयिताचा आता शोध सुरू आहे।